त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काही जण विचारतात की सर माझ्याकडे भांडवल नाहीये पण मला शेळी पालन करायचंय, मी काय करू? मी सुरुवातीलाच सांगितले की तुम्हाला शेळी पालन हा एक व्यवसाय म्हणून करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला त्या व्यवसायासाठी भांडवल तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामुळे कधीच असा विचार करू नका की तुमच्याकडे भांडवल नसताना पण तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता. मी आधीच सांगित माझे जेवढे काही व्हिडिओ मी बनवले ते एक रियालिटी बेस्ड व्हिडिओ आहेत, म्हणजे जे ऍक्च्युअल आज घडतंय त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की तुमच्याकडे भांडवल नसताना पण तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते करू शकता, कधीच नाही. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतोय की जर तुमच्याकडे भांडवल नाहीये तर तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करू शकत नाही. मग तो शेळी पालनच म्हणून नाही, तुम्ही कोणताच व्यवसाय चालू करू शकणार नाही. आणि ज्या लोकांना हा प्रश्न पडतो की म्हणजे जे मला असं विचारतात की सर माझ्याकडे भांडवल नाही, मी काय करू, पण मला शेळी पालन करायचं, मी काय करू, त्यांना इनडायरेक्टली मला हेच विचारायचं असतं की सर मला बँक लोन करायचंय, मी काय करू? तर तुम्हाला एक गोष्ट मी आज क्लिअर सांगतो की ज्यांच्याकडे भांडवल नाहीये त्या लोकांसाठी बँकेकडे पण भांडवल नाहीये, त्या लोकांना बँक दरवाजामध्येही उभा करणार नाही. मी आधीच सांगतोय, मी खूप क्लिअर बोलतो, मला क्लिअर बोलणं खूप आवडतं. त्याच्यामुळे उगाच मी तुम्हाला अशी खोटी आशा दाखवणार नाही की नाही तुम्ही जर करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. नाही, तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर तुम्हाला बँकही मदत करणार नाही. आजची परिस्थिती हीच आहे, कारण की बँक पण एक बिझनेस करते. ती काय बिझनेस करते की ती तुम्हाला पैसे देते आणि त्यांना जर गॅरंटी असेल की तुम्ही त्याची परतफेड करण्याची तुमची लायकी असेल तरच ती तुम्हाला पैसे देईल. जर तुमच्याकडे आज भांडवलच नाहीये तर बँक तरी तुम्हाला कशामुळे विश्वास तुमच्यावर दाखवेल? त्याच्यामुळं तुमच्याकडे भांडवल असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही गरीब आहेत, श्रीमंत आहेत, हा तो प्रश्नच उरत नाही. कारण की आज जर तुम्हाला एखादा छोटा बिझनेस, म्हणजे तुम्हाला अगदी असं फुटाने विकण्यापासूनचा जर बिझनेस तुम्ही विचार करत असाल त्याबद्दल, तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू शकतो, त्याच्यासाठीही तुम्हाला भांडवलाची गरज आहे. त्याच्यामुळे शेळी पालन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी भांडवल लागतं आणि हे भांडवल असेल तरच तुम्ही शेळी पालन करू शकता. हा, ही गोष्ट वेगळी आहे की तुमच्याकडे खूप जास्त भांडवल नाहीये, तुमच्याकडे कमी भांडवल आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला शेळी पालन करायचं आहे तर तुमच्याकडे कमीत कमी 10,000 रुपये जरी असतील तरी तुम्ही ते व्यवस्थित नियोजन लावून शेळी पालन चालू करू शकता. कसं? फक्त एकच शेळी विकत घ्या आणि त्याच शेळीच्या एका वर्षामध्ये 5 शेळ्या होतील. तर तुम्ही एक शेळीपासून चालू करा. जर तुम्हाला खरंच एक बिझनेस म्हणून करायची इच्छा असेल तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी म्हणजे हे पण पद्धत तुम्ही वापरू शकता. पण बरेच जणांना असं मला व्हॉट्सअपवर विचारतात की सर माझ्याकडे भांडवल नाही पण मला 10+1 ची शेळी पालन चालू करायचं. अरे बाबा, तुझ्याकडे भांडवलच नाही तर तुम्ही कसं चालू करणार? आणि जर तसं खरंच होत असतं तर मी तुला कशाला सांगत बसलो असतो? त्याच्यामुळं तुम्हाला शेळी पालन करायचं असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 10,000 रुपये असणं तरी आवश्यक आहे. त्या 10,000 मध्ये एक जातीवंत शेळी तुम्ही विकत घ्या आणि त्या शेळीला तुम्ही व्यवस्थित सांभाळा. शेड वगैरे काही करू नका, जिथं तुम्ही राहता तिथंच ती सांभाळा. आणि जर भांडवल नसेल तर बंदिस्त शेळी पालनाचा तुम्ही विचारच करू नका. तुम्ही मुक्त शेळी पालन चालू करा आणि त्याच्यातून तुम्ही व्यवस्थित व्यवसाय उभा करा. आज शेळी पालन ज्यांनी 10 शेळ्यातून चालू केले पण 100 शेळ्यापर्यंत नेलंय त्या लोकांना आज वर्षाचा 10 लाख रुपये नफा होतो. परंतु जे लोक आधीच रडत बसले की माझ्याकडे भांडवल नाही, ते काहीच करू शकले नाहीत. ते भांडवल नाही म्हणून तसेच बसले. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे भांडवल असेल तरच तुम्ही ते चालू करू शकता. जर कमी असेल तर कमी मध्ये चालू करा, 1 पासून चालू करा, पण ती चालू करण्याची इच्छा तेवढी तुमची व्यवस्थित पाहिजे. तुम्ही जर विचार करत असाल नाही मला सबसिडी बँक लोन पाहिजे, त्याच्यात पुन्हा सबसिडी पाहिजे, हे होत नाही. ज्यांच्याकडे आधीच म्हणजे भांडवल आहे त्यांनाच ती भेटते आणि ती याच कारणामुळे भेटते कारण की बँक पण त्याचा बिझनेस बघते. त्याच्यानंतर दुसरे काही जणांनी मला विचारलं, सर माझ्याकडे जागा नाहीये आणि मी जागा भाड्याने घेऊन शेळी पालन करणार आहे, मला परवडेल का? आता शेळी पालन करणार कोण? तुम्ही. त्याच्यामध्ये नफा होणार कुणाला? तुम्हाला. मग मला कसं सांगता येईल तुम्हाला परवडेल का नाही? तुम्हाला परवडणार का नाही हे तुमच्या नियोजनावर बेस आहे. तुम्ही जागा भाड्याने घेतलेली आहे, त्या भाड्याच्या हिशोबाने तुम्ही किती शेळ्या सांभाळताय, मग त्या शेळ्यातून तुम्हाला उत्पन्न किती होऊ शकतं, आणि त्याबद्दल मी सगळे व्हिडिओ ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केले की तुम्हाला शेळी पालनातून नफा किती होऊ शकतो. मग त्या नफ्यामध्ये तुम्ही जी जागा भाड्याने घेताय ती त्या जागेचं भाडं निघतं का याचा विचार करा. जर त्या जागेचं भाडं तुमच्या केलेल्या शेळी पालनामध्ये निघून तुम्हाला जर काही पैसे उरत असतील तर तुम्हाला ते परवडेल.
आता मी तुम्हाला सांगणार की 10 शेळ्यासाठी तुम्ही एवढी जागा घ्या, तुम्हाला ती आणि तुम्ही असं असं काम करा, तुम्हाला ते परवडेल आणि तुमच्या जागेचं भाडं 30,000 रुपये. तर ते परवडेल का नाही हे त्याचा विचार तुम्ही करायचा आहे की खरंच जर मी शेळी मी माझी तेवढी कॅपॅसिटी आहे का, मला तेवढं लक्ष देऊन शेळी पालन करता येईल का, आणि जर मी ते शेळी पालन तेवढं लक्ष देऊन केलं तर मला किती नफा होऊ शकतो, आणि त्या नफ्यामध्ये मी जी जागा घेतली आहे भाड्यासाठी त्या भाड्याच्या जागेला तेवढं भाडं जाऊन मला किती पैसे उरतात याच्यावर तुमचं शेळी पालनाचा नफा ठरतो. त्याच्यामुळं तुम्हाला हा प्रश्न जर पडत असेल की जर जागा भाड्याने घेऊन शेळी पालन करायचं आणि ते परवडेल का, तर एकच गोष्टीचा विचार करायचा. माझा एक व्हिडिओ आहे शेळी पालनात होणारा नफा, शेळी पालनात किती नफा होतो, तर किती नफा होतो त्या व्हिडिओमध्ये मी किती नफा होतोय ते सगळं कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग त्या नफ्यामधून जर तुमच्या जागेचं भाडं वजा केलं आणि जर तुम्हाला पैसे उरत असतील तर तो तुम्हाला ते परवडेल. पण जर समजा त्या नफ्यातून जर तुम्ही तुमच्या जागेचं भाडं वजा केलं आणि तुम्हाला जर जर तुमचेच पैसे आणखी जात आहेत तर तुम्हाला ते परवडणार नाही. हे सरळ साधं सोपं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जागा भाड्याने करणार आहेत आणि ज्यावेळेस शेळी पालन तुम्हाला करायचंय त्यावेळेस तुम्ही विचार करायचा आहे की मला खरंच माझ्या भांडवलामध्ये हे बसतंय का, आणि मला जे कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मला किती नफा उरतोय, आणि तेवढा नफा जर उरला तर मला ते शेळी पालन परवडतंय का. त्याच्यामुळे उगाच काय असं कन्फ्युज होऊ नका की खरंच करायचंय नाही करायचं. मी सुरुवातीला सांगितलंय करायचंय का नाही हे आधी ठरवा. जर करायचंच असेल तर सगळे मार्ग निघतात, पण जर उगाच घोळायचं असेल तर काहीच फायदा नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात फालतू प्रश्न जो मला विचारला जातो तो म्हणजे सर मी खूप गरीब आहे, मला शेळी पालन करायचं आहे, मला मदत करा. तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. आणि तुम्ही गरीब आहेत हे जर तुम्ही रडगाणं घेऊन जर शेळी पालन करणार असाल तर तुम्ही शेळी पालन करूच नका. कारण की जर तुम्हाला शेळी पालन करायचं आहे तर तुम्ही एक मेंटली प्रिपेअर व्हा की मला त्यामध्ये लक्ष द्यायचं आणि मी ते करण्यासाठी गरीब नाहीये. कारण की तुम्ही आर्थिक पद्धतीने गरीब असाल, तुमचा बॅकग्राऊंड तुमच्या गरीब म्हणजे तुमचा जो म्हणजे पारंपरिक जो आहे ते त्या पद्धतीने तुम्ही गरीब असाल, पण एखादा व्यवसाय करण्यासाठी जर तुमच्याकडे व्यवस्थित नॉलेज असेल तर तुम्ही गरीब नाहीत. आणि हे लक्षात घ्या. उगाच काहीतरी विचार डोक्यात घ्यायचे की मी गरीब आहे मग मला परवडेल का नाही. जर तुम्ही गरीब आहात का नाही हे शेळी विचारत नाही, किंवा तू गरीब आहेस का, मग तू गरीब आहेस तर मग मी माझं वजन वाढवणार नाही, आणि तुझं श्रीमंत असेल तर मग मी लवकर वाढते, असं होत नाही. जर तुम्ही गरीब असाल तरी शेळीचं वजन वाढणारच आहे, आणि तुम्ही श्रीमंत असाल तरी शेळीचं वजन वाढणारच आहे जर तुम्ही ते व्यवस्थित केलं तर. आणि तुम्ही जर गरीब असाल तरी शेळीचं वजन कमी होणार आहे, तुम्ही श्रीमंत असाल तरी शेळीचं वजन कमी होणार आहे. जर तुमचं नियोजन व्यवस्थित नसेल तर, तुमची शेळी पालन करण्याची पद्धत व्यवस्थित नसेल तर. त्याच्यामुळे हा कधीच विचार करायचा नाही की मी गरीब आहे का श्रीमंत आहे. मला असं वाटतं की ह्या व्हिडिओच्या दोन्ही भागातून तुम्हाला तुमच्या जवळपास शेळी पालनाबद्दलच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आवडला नसेल, मी जे बोललोय ते पटत नसेल तर डिसलाईक करा. आणि जर खूपच आवडला असेल तर तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या फेसबुकच्या पेजची लिंक दिलेली आहे, फेसबुक पेज लाईक करा. मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपचं लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, आणि त्यांनी जॉईन करा जे माझ्या आधीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीये. आणि विशेष महत्वाची सूचना म्हणजे जर त्या माझा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करत असाल तर फक्त शेळी पालनाबद्दलच गोष्टी करा. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट हे असं याच्या शुभेच्छा त्याच्या शुभेच्छा अशा गोष्टी करू नका. मी डायरेक्टली ग्रुपमधून काढून टाकतो, आणि जर मी ग्रुपमधून काढून टाकलं तर माझे काय तुम्ही शत्रू नाहीत असा विचार करायचा नाही की मला तुमचा राग आलाय. माझा फक्त एकच आहे की मला फक्त शेळी पालन करणाऱ्या लोकांना एकत्र आणायचंय. त्याच्यामुळे शेळी पालनाबद्दल पोस्ट शेअर करा आणि बाकीच्या गोष्टी कमी करा. धन्यवाद.